पण मग फोर्थ इयर नंतर स्वतःची थोडी लाज वाटायला लागली की आपण काय स्वतः आता केलं पाहिजे. मग थोडं ते स्वतः मी साईड बाय साईड कामं करायला चालू केली. 10,000ला डिवाइड कर 30नी महिन्याचा पगार बघ किती, ₹333 काहीतरी तू महिन्याला रोजचे ₹333 तुझा इन्कम आहे. बरोबर. म्हणजे माझ्या गाडीला आम्ही 150चं आपण आत्ता पण फिरलो बोलतात 250चं पेट्रोल गेलं. 1 वर्ष काम केलं, मी फक्त पेट्रोलचेच पैसे भरले. म्हणजे कमाई शून्य. 31 डिसेंबर 2024ला पूर्ण भारत 31st सेलिब्रेट करतोय, फटाके वाजतात आणि मी कानात बोटं घालून रात्री 5-5:30 वाजेपर्यंत अभ्यास करतो. तर त्या दिवशी मी खूप डिमोटिवेट झालो, बोललो की अरे मला वाटतं मी चूक केली, हा थिसिस टॉपिक घेतला, आता आपण काय पास होत नाही. मेन्स देऊन आलो, घरी कल्पनाच नाही की मुलगा पेपरला गेलाय का मेन्स दिली तोपर्यंत काहीच माहित नव्हतं. काहीच नाही. 6-7 महिने मेन्सच्या वेळेस सगळं म्हणजे टेम्पररी डिॲक्टिव्हेट केलेले सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअप डिॲक्टिव्हेट केलेलं. मित्रांसोबत बसलोय, ते तेव्हा 17 लाख 16 लाख पॅकेज घेत आहेत. माझ्या मित्रांनी IIM खरगपूरमधून मास्टर्स केलं, ते सगळ्यांना चांगले पॅकेज लागले. कम्पेअर नाही करत, पण आपल्याला मनात कुठेतरी वाटतं की आपण मागे राहिलोय का? कारण की सोबतचेच मुलं आहेत ना. म्हणजे जेव्हा बाबा मुंबईला आले तेव्हा दुसऱ्यांच्या गाड्यावरतीच काम करत होते. तर रात्री तिकडेच मार्केटला बेंचवर झोपणं, पावसाळ्यामध्ये आपल्याला मुंबईची परिस्थिती माहिती आहे, वॉटर ब्लॉकेज होतं, तर खाली पाणी साठायचं आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये त्यांनी काढलं. मी जेवढं स्ट्रगल केलं ना, मी त्यांच्या 1% पण नाही एवढं केलं. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. नुकताच ATPचा रिझल्ट लागला, म्हणजे असिस्टंट टाउन प्लॅनरचा, आणि त्या रिझल्टमध्ये पहिल्याच प्रयत्नात ज्यांची निवड झाली, आणि विशेष म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त म्हणजे 50 पैकी 36 मार्क ज्यांना पडले आणि ज्यांचे ATP म्हणून सिलेक्शन झाले, असे शुभम तापकीर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार सर, मला या स्टेजवर आमंत्रित केल्याबद्दल. नक्कीच. खरं तर तुमचा हा पहिलाच अटेम्प्ट. येस. त्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही बाजी तर मारलीच, परंतु इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्ही सगळ्यात जास्त मार्क महाराष्ट्रात, घेतले. हो. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात टॉपर आहात इंटरव्ह्यूमध्ये. एकंदरीत तुम्ही आर्किटेक्ट. येस. एकतर मुंबईमध्ये शिक्षण झालं तुमचं, मुंबईचे जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळत नसतात. नाहीत. बरोबर. तुमचं शिक्षण सगळं मुंबईत झालं. ह्या सगळ्या गोष्टी असताना एक तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे आले कसे? आणि दुसरी गोष्ट, आर्किटेक्ट झालात तर तुम्हाला चांगल्या संधी होत्या, प्रायव्हेट क्षेत्रात संधी पण होत्या. तिकडे तुम्ही न जाता तुम्ही या क्षेत्रात कशा आहात? सर्वप्रथम मला असं वाटतं की मी इथपर्यंत कसं आलो ती आपण थोडं स्टार्ट करूया. नक्कीच. लहानपणी मुंबईत वाढलो, कारण की बाबांचं कामानिमित्त आम्ही मुंबईला राहायचो घाटकोपरला. तेव्हा अभुदय विद्यालय शाळेमध्ये माझं ऍडमिशन घेतलेलं. आणि त्या टाइमला म्हणजे परिस्थिती अशी होती की त्या शाळेत ऍडमिशन यासाठी गेले की त्या शाळेला टाइमला डोनेशन नव्हतं. ज्या शाळेला डोनेशन होतं तिकडे 2,000 डोनेशन होतं, ते पैसे नव्हते, म्हणून बाबांनी त्या अभुदय विद्यालय शाळेमध्ये शिक्षण झालं माझं. आणि खूप चांगली शाळा. म्हणजे त्या टाइमला शाळेत मार खाणं हे सगळं म्हणजे भीती असणं, त्या भीतीपोटी एक अभ्यासाकडे कल वाढत गेला. नंतर 9वीला बाबांनी घर घेतलं. नवी मुंबई साईडला आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं, त्यामुळे माझी ती शाळा सुटली. पण इकडे नंतर माझी सेंट झेवियर शाळेत होतो. पण तिकडे कसं होतं, शाळेमध्ये मारण्याची कल्चर नाहीये, मुलांना ओरडणं वगैरे चालत नाही, ते डायरीमध्ये नोट्स लिहा. आणि त्याच्यामध्ये थोडासा तो अभ्यासाचा प्रेशर कमी होतो. तुम्ही नोटीस कराल की आपण लहानपणी आपल्याला असं वाटतं की मारणं म्हणजे वाईट आहे, पण तिची जी भीती आहे त्या भीतीपोटी आपण जो अभ्यास करतो जेव्हा कळत नसतं, त्यामध्ये माझा मॅथ्स वगैरेचा डेव्हलप होत गेलं. आता ते राहिलं नाही. आता संपतच गेली, ती प्रथा संपत गेली. नंतर मला वाटतं 12वी पर्यंत मी खूप ॲव्हरेज, म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट. म्हणजे सकाळी मला आई उठवायची अभ्यास करायला 6ला 5 वाजता आणि टेरेसवर अभ्यास करायला पाठवायची. मी टेरेसवर जाऊन चटई घेऊन झोपायचो आणि 8-9 वाजता खाली येऊन बोलायचो की आता 2-3 तास अभ्यास केला, तर चहा दे, नाश्ता करून आता माझा आराम करायचा वेळ झालाय. मग परत टीव्ही बघ वगैरे, आराम कर. मग दुपारी थोडा स्वतःहून करायचो. पण ते असंच, म्हणजे तो करायचा, घरचे प्रेशर टाकायचे म्हणून अभ्यास चालायचा. नंतर 12वी नंतर काय करावं हे समजत नव्हतं. त्या टाइमला मी JEEचं एक्झाम दिली, नाटा दिली. मग JEEला मला छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन भेटलं. पण ते कॉलेज मला आवडलं नाही. मला करायचं तर मग एक तर चांगल्या कॉलेजला करेल जे मला पाहिजे ते, नाही तर मग मी ते इंजिनिअरिंग करणारच नाही. आणि नशिबाने मग त्यानंतर मला ते DY पाटील कॉलेजला ऍडमिशन भेटलं, कारण की नाटाचा स्कोअर माझा चांगला होता, 148 समथिंग होता. मग DY पाटीलला ऍडमिशन भेटलं, डिग्री चालू झाली. आणि पूर्ण म्हणजे 5 वर्षामध्ये तेव्हा पण एवढा फोकस नव्हता. मला वाटतं कोविड नंतर माझा थोडा करिअरकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह वाढत गेला. तोपर्यंत घरचे पाठवतात जातोय, घरचे शिकवतात शिकतोय, एकदम असं लाईटली. म्हणजे आपण असं म्हणतो शिकायचं पण शिकतो. आपल्याला असं वाटतं की आज अधिकारी झालो, MPSC क्लिअर केली म्हणजे लहानपणापासून ब्रिलियंट स्टुडंट पाहिजे, असं काहीच नाही. म्हणजे मला वाटतं कोविड पर्यंत फक्त करतो. म्हणजे ऍक्च्युली डिग्री कॉलेजला काय होतं की घरच्यां प्रेशर नसतोच. आपल्याला समजतं की आपल्या बरोबरचे करतात, आपण पण करतो.
तुम्ही तसं बघायला गेलं ना, आर्किटेक्चर कॉलेजला बुक्स नाही आहेत, काहीच नाही. तुमचं जे डे टू डे लर्निंग आहे, तुम्ही जे बघता आजूबाजूला जे बिल्डिंग्स बघता, ते एक्सपिरियन्स थ्रू तुमच्या कलेतनं आपल्याला उतरवायचं असतं. त्यामध्ये माझं थोडी आवड होती ड्रॉइंग वगैरेमध्ये, तर ते परस्यू करत गेलो. नंतर मला वाटतं थर्ड इयर नंतर मी थोडा सिरियस झालो. मग आपल्या फ्रीलान्सिंगचे थोडं 3D रेंडर करून दे कोणाला तरी आर्किटेक्टला आउटसोर्सिंगचे, असे छोट्या मोठ्या कामातनं 5-10 हजार कमवत होतो. तेव्हा पण माझं असं काय एमपीएससीचा, ऑनेस्टली सांगतो, एमपीएससीकडे माझा ऍक्च्युली आधी बघायचा पर्स्पेक्टिव्ह असा होता की मी प्रत्येक गोष्टीला खूप कॅल्क्युलेटिव्हली कॅल्क्युलेट करायचो की याच्यामध्ये विनिंग पर्सेंटेज किती आपले, तर जिंकण्याचे शक्यतो खूप चान्सेस कमी, म्हणजे 0.5% आणि 1% आपल्या जिंकायचे, एवढे कॅन्डिडेट फॉर्म भरतात, तर आपण काय आपला चान्स आहे ना त्याच्यात. तर मी ह्याला नेहमी लास्ट ऑप्शन ठेवलं की हे खूपच डिफिकल्ट आहे, आपण जिकडे जिंकायची शक्यता जास्त पहिलं ते करून घेऊ, आधी काहीतरी सेटल करू, मग इकडे जाऊ. आधीपासून असं होतं की आपण आर्किटेक्चर फर्म एस्टॅब्लिश करायची आणि एक चांगलं संजय पुरी, हितेन सेठी, हफीज कॉन्ट्रॅक्टर सारखे नामांकित मुंबईमध्ये जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्यासारखं आपलं एक ऑफिस असेल, स्टाफ असेल आणि आपलं सेटअप असेल. बरोबर. पण नंतर 5th इयर डिग्री झाली, ग्रॅज्युएशन झालं, लायसन्स आलं, मग हळूहळू थोडे 1-2 प्रोजेक्ट चालू केले स्वतःचे, आणि मला वाटतं 22ला मी पासआउट झालो. आणि 22 हे ग्रॅज्युएशन चालू असतानाच हे केलेल्या गोष्टी सगळ्या. हां, म्हणजे आपण पहिलं काय करायचं, मी ऑफिशियली माझे प्रोजेक्ट्स नसायचे, पण समजा एक आर्किटेक्चर फर्म आहे, त्यांना 3D रेंडरिंग करून पाहिजे. मग ते कॉलेजच्या एखाद्या स्टुडंटला बोलायचे की तू, त्या टाइमला काय होतं की जे फर्म आहेत ना त्यांच्याकडे ते सगळे जे कॅन्डिडेट, म्हणजे त्यांचा जो स्टाफ आहे तो जुन्या पासआउट असतात, त्यांना ते सॉफ्टवेअरची अवेअर नसतात. बट जेवढे आत्ताचे स्टुडंट आहेत ना, ते जेवढे ऍक्टिव्ह आहेत लेटेस्ट सॉफ्टवेअरवरती, ते नसायचे. मग ते कॉलेजच्या स्टुडंटला बोलायचे की तुम्ही 5-10 हजार रुपये घ्या, आमचं हे 3D मॉडेल या सॉफ्टवेअर बनवून द्या. तर आपल्याला त्या टाइमला येत असायचं, आपल्याला पण थोडे खर्चायला पैसे भेटायचे, तर ते करायचो. त्याच्यातनं छोटे मोठे पैसे भेटायचे, पण त्याच्यानं ती आवड बनत गेली की अरे वा, आपण म्हणजे पैसे कमवू शकतो, मजा येते याच्यामध्ये. ते जो स्वतःच्या कमवलेल्या पैशात आनंद आहे तो. बरोबर. मग ऍक्च्युली काय होतं, मुलांचं तुम्ही अनुभवू शकता की त्यांना 20-22 नंतर घरी पैसे मागायला लाज वाटते. म्हणजे त्यांना असं वाटतं की अरे पैसे आपण, आपलं जे आहे ते आपण स्वतः कमवू. तुम्हाला मिळत होते करून? 3rd इयर 4th इयर पर्यंत भेटायचे. ओके. 3rd इयर 4th इयर पर्यंत तुम्हाला सांगतो मी, म्हणजे मला कॉलेजला जायला बाबांनी होंडाची शाईन बाईक घेतली होती आणि बाबांकडे एक बुलेट होती. तर मला आठवत नाही मी 4th इयर पर्यंत पेट्रोल कधी टाकले, म्हणजे पेट्रोल संपलं की मी बाबांची बाईक घेऊन कॉलेजला जायचो आणि दुसरी गाडी पेट्रोल फुल करून यायची. तर असं लाडातच हे झालं माझं. पण मग 4th इयर नंतर स्वतःची थोडी लाज वाटायला लागली की आपण काय स्वतः आता केलं पाहिजे. मग थोडं ते स्वतः मी साईड बाय साईड कामं करायला चालू केली. डिग्री झाली, डिग्री नंतर लायसन्स आलं, मग प्रोजेक्ट घेतले करायला. 1-2 प्रोजेक्ट चालू होते, म्हणजे 22ला डिग्री झाली, रजिस्ट्रेशन वाटून ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत झालं. मग प्रोजेक्ट चालू होते साईड बाय साईड. पण ते प्रोजेक्टचं कसं होतं आर्किटेक्चरचं की रिलायबल नसतात, की एक बंगलोचं प्रोजेक्ट चालू आहे, आज आपल्याला एक फर्स्ट इन्स्टॉलमेंट आली, सेकंड इन्स्टॉलमेंट येतात 9 महिने 10 महिने, मध्येच तो बंगलोचा प्रोजेक्ट स्टेवर टाकतो, हॉल्ट होतो. तर ते रिलायबल सोर्स ऑफ इन्कम नाही, आणि मग त्यामुळे मी बोललो की आपण जॉब करूया. नंतर मी विचार केला की थोडं हायर स्टडीज करून, एकदा शिक्षणाची लिंक तुटली ना तर परत होत नाही शिक्षण. बरोबर. म्हणून मग मी विचार केला की आपण मास्टर्स करूया प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये. तर पहिला माझा प्लॅन होता बाहेर जायचं. नंतर मी विचार केला की एकुलता एक मुलगा आहे, आपण बाहेर जाणार, आणि बाहेर मास्टर्स करून इंडियात आलो तर मग तेवढा जस्टिफायडेबल इन्कम भेटत नाही आपल्याला असं जॉबमधून, जेवढा आपण तिकडे स्पेंड करतो की नाही का, 60-70-80 लाख आपण खर्च करणार लोन घेऊन, इकडे येऊन ते रिपे होणार नाही. मग आपल्याला तिकडे जाऊन जॉब करणं घरच्यांपासून लांब, तर मी तो ऑप्शन कॅन्सल करून टाकला. मग विचार केला की आपण भारती विद्यापीठमधून करूया मास्टर्स. मग मास्टर्सला ऍडमिशन घेतलं 2023ला, आणि कॉलेजचं टायमिंग असायचं सकाळी 8 ते 11:30 12 वाजेपर्यंत कॉलेज असायचं. तर 12 नंतर तेव्हा माझं तेव्हापर्यंत पण माझं एमपीएससीचं काय नव्हतंच की करायचं, डोक्यातच नव्हतं की ठीक आहे. म्हणजे मी ह्याला नेहमी विचार केला की मी या नजरेने बघायचो की ह्याच्यामध्ये ना विनिंग चान्सेस खूप कमी आहेत, आणि जर मी हा प्रयत्न केला आणि जर नाही झालो तर तो जो मानसिक स्थिती जी खालावते ना की अरे आपण अपयश झालो, आणि मग ते माइंडसेट जो बनतो तो आपण मग सगळ्याच गोष्टीकडे बघायचा, तो चेंज होतो. म्हणून मी ते कॉन्फिडन्स लूज होईल या भीतीने कधी केलंच नाही, विचारच नाही केला. इव्हन आमच्या जेव्हा मित्रांचे डिस्कशन व्हायचे, मी बोलायचो की एमपीएससी वगैरे हे सगळं खूप अवघड आहे, म्हणजे आपल्याच्यानी करायचं नाही, मुलं 10वी पासून करतात तेव्हा त्यांचं होतं, आपल्याच्यानी काय होणार नाही. आणि मग मी मास्टर्स करताना दुपारी वेळ भेटायचा, मग मी बोललो की घरी बसण्यापेक्षा आपण एक काम करावं, म्हणून मग मी एक जॉब जॉईन केला. वाटतं 23च्या इनिशियल फर्स्ट मंथमध्ये, 22च्या एंड का 23च्या स्टार्टमध्ये आर्किटेक्चर फर्म मध्ये ज्युनियर आर्किटेक्ट म्हणून काम करत होतो. ओके. आणि तेव्हा मला सर 10,000 पगार होता. म्हणजे माझे ऍक्च्युली काय होतं, डी वाय पाटीलचा क्राऊड तुम्ही बघाल ना तर सगळं असं थोडे रिच क्राऊड आहे. तर माझे सगळे मित्र वगैरे बनायचे, तर आमची गप्पा मारायला भेटायचं, असे मस्करीत म्हणायचे की 10,000ला डिवाइड कर 30नी, महिन्याचा पगार बघ की तो 333 रुपये काहीतरी तू महिन्याला कमव, रोजचे 333 रुपये तुझा इन्कम आहे,
बरोबर. म्हणजे माझ्या गाडीला आम्ही 150चं आपण आत्ता पण फिरलो बोलतात 250चं पेट्रोल गेलं. पण तो काळ होता, मजा करून घ्यायचं. काय घरून घेत नव्हतं ना, पण जो आपला ब्रेड बटर आहे तो खर्च निघायचा. सेकंड कारण जॉब करायचं असं होतं की तेव्हा मी ऑप्शन ट्रेडिंग करायचो. तर F&O ट्रेडिंग करायचो आपल्या निफ्टी 50 बँक निफ्टीमध्ये. तर मला त्यासाठी फंड्स लागायचे आणि बोललो आता फंड्स लागायचे तर घरून मागण्यासारखी गोष्टच नाहीये. म्हणजे हे कसं हा रिस्की बिझनेस आहे. जुगार आहे, पण अभ्यास केला तर सक्सेसफुल आहे. Yes. तर मी त्या नजरेने बघायचं बोललो की घरून तर काय घ्यायचे नाही. आणि खूप एक्झाम्पल होते की मुलांनी लोन घेतलं, बँकरप्ट झाले वगैरे. तर मी बोललो आता स्वतःच्या जॉब करायचं. तोपर्यंत माझे प्रोजेक्ट वगैरे करून माझे 1.5-2 लाख रुपये साठले होते स्वतःचे. तर मी ते लावले. म्हणजे ते आधी मी इक्विटीमध्ये लावले. ते इक्विटीमधून जो प्रॉफिट यायचा त्याच्यावरून मी ट्रेड करायचो. म्हणजे मी खिशातल्या पैशावर कधीच ट्रेड नाही केलं, की जो प्रॉफिट येईल त्याच्यावरून ट्रेड करायचो. पण अजून थोडे पैसे लागायचे इन्व्हेस्टिंगला, ट्रेडिंगला कमीत कमी 30,000-40,000 लागायचे. मग जॉब जॉईन केला. तर काय व्हायचं, 10,000 पगार यायचा, 5,000 मी ट्रेडिंगला लावायचो, 5,000 लॉस दर महिन्याला. म्हणजे 2-3 हजार तर आपले खायचे खर्च, पेट्रोल वगैरे जायचं. 7,000-7,500 रुपये ट्रेडिंगमध्ये लावायचो लॉस. असं मी 1 वर्ष म्हणजे 1 वर्ष काम केलं. मी फक्त पेट्रोलचेच पैसे भरले. म्हणजे कमाई शून्य, सगळे पैसे असेच घालवले. हा, कारण की काय करणार, म्हणजे तो लर्निंग फेज आपण बोलू शकतो की तो शिकत होतो. आणि तो त्या दिवशी म्हणजे तो पूर्ण 1 वर्ष मी ट्रॅकच करत होतो की कोणत्या गोष्टीमध्ये मी चूक केली, काय केलं. सर त्यानंतर 1 वर्षानंतर तो माझ्याकडे रेकॉर्ड आहे 450-600 दिवसाचा ट्रेड. म्हणजे मी दर दिवशी सगळ्या स्टॉकमध्ये 3-3 ट्रेड घेतल्यावर काय होईल या सगळ्याच असं डायरी बनवलेली, एक्सेल शीट बनवली. मग मी तो बाय चार्ट वगैरे बनवून कोणता गेल्यावर किती विनिंग पर्सेंटेज, किती लुझिंग हे कॅल्क्युलेट केलं. आणि आय थिंक मी त्याच्यानंतरच्या पुढच्या 4 महिन्यामध्ये 30,000च्या कॅपिटलला म्हणजे लॉस रिकवर करून 2,50,000 बनवले. हा, पण तो प्रॉब्लेम काय झाला त्यानंतर की मला वाटतं 2024च्या मिडला सेबीने रेग्युलेशन चेंज केले, एक्सपायरी खूप मॅन्युपुलेट केली. म्हणजे एक्सपायरी डेट असते ना, जी थर्सडे होती ती चेंज केली. मग डेली एक्सपायरी चालू झाली. मग त्यामध्ये मग ते रिलायबिलिटी राहिली नाही, कारण की प्रत्येक वेळेस एक्सपायरी चेंज झाली तर ते डीके वगैरे चालू व्हायचं आणि मग आपल्याला लॉस व्हायचे. मग मी विचार केला की हे तर रिलायबल नाहीच आपल्याला, म्हणजे पुढची 20-30 वर्ष ह्याच्यावरती जर असं ब्रेड बटर चालणार नाही आपलं, तर बोललं आपल्याला काहीतरी सिरियस घ्यावं लागेल की हे रिलायबल सोर्स नाही. आणि इव्हेंच्युअली आपण सगळं काम करतो कशासाठी, की समाजात आपलं नाव व्हावं, घरच्यांची आपल्या नजरेत एक इमेज बनावी. मग मी विचार केला की काय करावं. तेव्हा एक फ्रेंड थ्रू समजा मला कळालं की असिस्टंट टाउन एक पोस्ट आहे, त्यासाठी आपण एलिजिबल आहे. म्हणजे तोपर्यंत माहित नव्हतं. मग त्या फ्रेंडनी सांगितलं की असिस्टंट टाउन ह्या पोस्टला म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑलरेडी रिस्ट्रिक्टेड आहे, की सिव्हिल इंजिनियर लागतात, या तो आर्किटेक्चरल बॅकग्राऊंड लागतं, किंवा मग प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग ह्याच्यातलं बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही एलिजिबल आहे. मग विचार केला की करूया. मग ती बोलली की नाही, कर कर कर. मग आपण म्हणजे मी पण माझ्या ऑलरेडी म्हणजे अकॅडमिक वाईज आर्किटेक्चरल बॅकग्राऊंडमध्ये मी स्ट्रॉंग होतो. म्हणजे शैक्षणिक हिस्ट्री वगैरे ह्याच्यात मी खूप वीक होतो. पण आर्किटेक्चर ह्याच्यामध्ये एमआर्चमध्ये सर जेव्हा माझा मेन्स होता, म्हणजे प्रिपरेशन चालू केलं मी 2024ला फॉर्म जूनला का जुलैला, आय थिंक मला डेट लक्षात नाही एक्झॅक्ट, पण तेव्हा ॲड आली. आणि मग मी ऑक्टोबर-नोव्हेंबरला अभ्यास चालू केला. 2-3 महिने केला. नंतर एक TPAची एक्झाम होती. ATPच्या थोडी लोअर पोस्ट आहे TPAची. त्याची एक्झाम डिसेंबरच्या एंडला चालू झाली. माझा 1 तारखेला डेट होती एक्झामची. 1 जानेवारी 2025. 31 डिसेंबर 2024ला पूर्ण भारत 31st सेलिब्रेट करतोय, फटाके वाजतात आणि मी कानात बोटं घालून रात्री 5-5:30 वाजेपर्यंत अभ्यास करत होतो. सकाळी उठून 7ला गेलो पेपर द्यायला. 8ला आमचं एंट्री झाली. 12 वाजेपर्यंत 12-12:30ला पेपर देऊन बाहेर आलो. 2 दिवसांनी रिझल्ट लागला नापास. आणि हा माझा 2025चा न्यू इयरचा स्टार्ट होता. बोललो आता झालं, म्हणजे वर्षाची सुरुवातच अशी झाली आहे आणि ऑलरेडी इकडेच ट्रेडिंगमध्ये लॉस होत चाललाय. मग तो 25च्या नंतर ते ट्रेडिंगमध्ये थोडं मी रिकवर केलं. पण बोललो आता अवघड आहे म्हणलं हे. आणि मग ते ऑलरेडी मी तर MPSC सारख्या मोठ्या परीक्षेला ह्या नजरेने बघायचो, आणि त्याच्यापेक्षा म्हणजे TPAची एक्झाम त्याच्यापेक्षा इझी असून ती आपल्याच्याकडे क्रॅक झाली नाही. बोललो हे तर काय होणारच नाहीये. पण नंतर विचार केला की आपण करूया. मग मी वाटतं 2-3 आठवडे, म्हणजे जानेवारीचे शेवटचे 2-3 आठवडे, लास्ट 2 वीक, बोला आता आपण एकदम फोकसनी करू. सिलेबस ऍटलिस्ट अंडरस्टँड करून घेऊ काय आहे. मग त्याचा जो सिलेबस आहे आपला UDCPR आहे, MITP ऍक्ट आहे, लँड एक्विजिशन ऍक्ट आहे, हे सगळं इन डिटेल वाचायला चालू केलं. त्यावेळेस मी माझ्या मास्टरच्या सेकंड इयरला होतो. आणि सेकंड इयरला असताना आम्हाला आलेलं थिसिस टॉपिक सिलेक्ट, म्हणजे सेकंड इयरच्या फर्स्ट सेम आमची जस्ट झालेली. तर तेव्हा मी टॉपिक घेतलेला की लँडवरती, म्हणजे जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट डिले का होतात. तर त्याला मी नंतर थोडा चेंज केला टॉपिकला. बोललो आता थोडा स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला तरच आपलं होऊ शकतं, कारण की एक्झाम आली जवळ, तोपर्यंत डेट आली नव्हती मेन्सची. बोललो एक्झाम आली जवळ, आता जर मी पूर्ण स्वतःच्या ह्यानी केलं तर सिलेबस कव्हर होणार नाही. माझा थिसिसचा टॉपिक चेंज केला तर सरांना सांगून की सर मला टॉपिक हा याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपण मला टॉपिक चेंज करायची इच्छा आहे. सर बोलले कर, तुझी इच्छा असेल तर काय घेणार.
मी बोललो की सर आपण लँड ॲक्विजिशन वरती म्हणजे लँड ॲक्विजिशन प्रोसेसमध्ये डिले का होतात, म्हणजे ओव्हरऑल एखादा प्रोजेक्ट आपण सँक्शन होतो गव्हर्नमेंटचा, तो डिलेची सुरुवातच आपली लँड ॲक्विजिशन प्रोसेसमध्ये. मग ते म्हणजे काय फॅक्टर आहे लोकांकडून आपल्याला शासनाला लोकांकडून अपोज का होतो हे मी आयडेंटिफाय करण्याचं वरती थिसिस बनवेल असं माझं इंटेन्शन होतं. असं बोलले की थिसिस खूप डिफिकल्ट घेतलाय तुला, असं म्हणजे स्टडी मटेरियल भेटणार नाही आणि बघ म्हणजे टाइम कमी आहे, 4 महिन्यांनी तुझी थिसिस आहे, कसं करशील. बोलो सर मी करेल, तुम्ही फक्त एक प्लॅन करा की कोणतरी लँड ॲक्विजिशन रिलेटेड प्रोफेसर असतील त्यांना क्रॉस ज्युरीला बोलवा. ते बोलले ठीक आहे ते मी करतो, तू अभ्यास चालू ठेव. मग कॉलेज टाईममध्ये मी लँड ॲक्विजिशन माझा सिलेबसचा पार्ट असल्यामुळे एमपीएससीच्या मी कॉलेजमध्ये लँड ॲक्विजिशन ऍक्ट वाचत बसायचो. त्यामुळे माझ्या मित्रांना पण कळायचं नाही की हा वाचतोय काय, मी माझं थिसिस वाचतोय. कारण की माझं असं होतं की जोपर्यंत होत नाही ना सांगण्यात काय अर्थ नाही, उगाच मोठे मोठे बार फोडायचे की आपण मी हे करणार आहे ते करणार, मी एमपीएससी देतोय आणि ते नाही झालं की आपण उदाहरण बनतो की अरे ह्यांनी पण तर केलेलं नाही झालं. मग त्यापेक्षा बोललो आता ज्या दिवशी होईल, इव्हन माझ्या घरच्यांना माहित नव्हतं की मी एमपीएससी देतोय. माझी मेन्स क्लिअर झाली तरी घरच्यांना माहित नव्हतं. मम्मीला तेवढं मध्ये काहीतरी अभ्यास करतोय, आता आर्किटेक्ट असल्यामुळे 5 वर्ष ती बघतीच आहे की लॅपटॉपवर काहीतरी करतोय, घरी माहितच नव्हतं. घरी माहितच नव्हतं. आणि लॅपटॉप 5 वर्ष डिग्री घेतोय, लॅपटॉपवर काहीतरी नेहमी काम असायची, कॅडवरती ऑटो कॅड सॉफ्टवेअर वापरायचो. तर मी आपला एटीपीचा अभ्यास पण एमपीएससी सगळे पीडीएफ लॅपटॉपमध्ये जसं लॅपटॉपमध्येच वाचत बसायचो, स्क्रोल करत करत. त्याला वाटायचं की काय काहीतरी काम असेल प्रोजेक्टचं, करतोय रात्रभर अभ्यास, काम करतोय मुलगा. आणि मग मी विचार केला की आता थोडं स्ट्रॅटेजिकली मग मी डिवाइड केलं की कॉलेजमध्ये काय आता काय होतं की आपण काय वाचतो, आजूबाजूचे बघतात फॅकल्टी विचार की हे काय वाचतोय, मग हे वेगळंच आहे, मग तू दुसरं काय करतोय का, थिसिसवर लक्ष दे. परत मग ते काय होतं की आपण कॉलेज आवर्समध्ये दुसरं काय वाचायचं ते पण बोलत नाही की हा मुलगा सिन्सिअर नाही आहे, कॉलेजमध्ये दुसरं काय वाचतो, मग इंटरनल मार्क्स अफेक्ट होतात. मग मी टॉपिकच असा घेतला जो माझ्या सिलेबसचा पार्ट असेल आणि मग मी कॉलेजमध्ये ते वाचायला चालू केलं. तर माझ्या मित्रांना क्लासमेट्सला पण वाटायचं की हा थिसिसच करतोय. दोन्ही अभ्यास होते आणि माझा दोन्ही स्ट्रॅटेजिकली होत गेला. लँड ॲक्विजिशन ऍक्ट वाचून झाला, मग मी त्याच्यावरती काय काय लोकांचे हे त्याच्यावरती सर्वे केला, गुगल फॉर्म फ्लोट केला. मग ज्यांच्या आता पुणे रिंग रोड प्रकरणात जेवढ्या लोकांची जागा गेली त्यातले काही काही रिलेटिव्ह निघाले, त्यांच्याकडून तो गुगल फॉर्म फ्लोट करून भरून घेतला की तुमचे काय अपेक्षा आहे की कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही नाकारताय, त्यांचे रिव्ह्यूज घेतले. मग मी असे काही अमेंडमेंट्स प्रपोज केले माझ्या थिसिसमध्ये. आता आपण तो पॉईंट वेगळा आहे की ते किती पण प्रॅक्टिकल आहे, किती पण प्रॅक्टिकल नाही आहे, दॅट इज सेकंडरी. बट हे मी प्रपोज केले. आणि जेव्हा माझ्या सरांना मी बोललो की मला एक मॉक इंटरव्ह्यूला तुम्ही एक सजेस्ट करा, कोणतरी प्रोफेसर ज्यांनी लँड ॲक्विजिशन शिकवलंय, तो मला एक चांगला गायडन्स भेटेल. त्याचे 2 फायदे, एक तर माझं थिसिस कमी टाईममध्ये संपेल आणि दुसरं मला माझ्या एमपीसीच्या इंटरव्ह्यूसाठी कॉन्सेप्ट क्लिअर होतील. माझी मॉक ज्युरी होती कॉलेजमध्ये मास्टर्सची, 20-25 मिनिटं ज्युरी चालली. एवढं मला मॅडमनी ग्रिल केलं, एवढं ग्रिल केलं की तू काय हे करतोय, तुम्ही लँड ॲक्विजिशन ऍक्टमध्ये तुला माहिती आहे का, तू बोलूच शकत नाही ह्याच्या अगेन्स्टमध्ये वगैरे वगैरे. तुम्ही शासनाच्या अगेन्स्ट, म्हणजे शासनाच्या अगेन्स्ट नव्हतं, म्हणजे तुम्ही ॲक्विजिशन ऍक्टमध्ये जे लिहिलंय ते फॉलोच करायचं, त्याच्या अगेन्स्ट म्हणजे तू विचार पण नाही करायचा. दिस इज हर कॉन्सेप्ट की जे ऍक्टमध्ये लिहिले ते करावंच लागेल. ह्याच्या लोक विरोध करतात तर लोक विरोध करणारच, हे चुकीचंच आहे, हे होऊच शकत नाही. तर त्या दिवशी मी खूप डिमोटिवेट झालो, बोललो की अरे मला वाटतं मी चूक केली, हा थिसिस टॉपिक घेतला, आता आपण काय पास होत नाही. कारण की जर अशाच जर प्रोफेसर ज्युरीला आले माझ्या मेन ज्युरीला युनिव्हर्सिटीच्या, तर आपण टपकलो. म्हणजे नापास, इयर ड्रॉप लागलं ती वेगळी गोष्ट, हे प्रिपरेशन चालू ती वेगळी गोष्ट. मेच्या मला वाटतं मिडमध्ये आमची ज्युरी झाली थिसिसची. युनिव्हर्सिटीमध्ये सर मी 2nd रँक मारला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, त्याच थिसिसवरती. मी काहीच चेंज नाही केलं. मी बोला आता केलंच आहे, टाइम कमी आहे, माझा इकडे एटीपीचा अभ्यास चालू आहे, मी ही रिस्क घेऊ शकतो. माझा इकडे असं इयर ड्रॉप आलं तर मला पुढच्या वर्षी एमपीएससी परत नाही देता येणार, पण मास्टर्सचं थिसिसची ज्युरी परत देता येईल. काय होईल, माझं 1 वर्ष लेट डिग्री येईल मास्टर्सची. बोलो नापास होऊ दे इकडे, पण मी आता थिसिस काय चेंज करणार नाही, माझा एटीपीचा अभ्यास चालू ठेवला. याच थिसिसवरती मी माझी ज्युरी दिली आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 2nd रँक भेटला मला त्याचा. आणि तो ज्युरी झाली, त्याच्यातनं मला जे इनपुट्स भेटले ते मी अजून थोडे ऍड केले. आणि नंतर 28 जून 2025 माझा 28 जून 2025ला आमची मेन्स झाली एमपीएससी एटीपीची. मेन्स देऊन आलो, घरी कल्पनाच नाही की मुलगा पेपरला गेलाय का, मेन्स दिली तोपर्यंत काहीच नाही. म्हणजे एमपीएससीचं काय होतं की आता आपण किती नाही म्हणलं ना, घरच्यांचा आपला असतो जीव आपल्यावरती, म्हणजे मुलं काही केलं तरी सपोर्ट करणार ऑब्व्हियसली. मग एमपीएससी सारखी पेक्षा म्हणजे आनंद, फॉर्म देतोय हा विचार केला तरच खुश होतात की माझा मुलगा हा विचार करतोय एवढा मोठा. मग ते आधी सगळ्यांना सांग की नाही त्याला डिस्टर्ब करू नका, तो अभ्यास करतोय. आता आपण आपल्या लेवलला अवॉइड करू शकतो, लोक आपण आपल्या लेवलला रिस्ट्रिक्ट करू शकतो, आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डिस्कंटिन्यू करू शकतो. मी 6-7 महिने मेन्सच्या वेळेस सगळं म्हणजे टेम्पररी डिॲक्टिवेट केलेले सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअप डिॲक्टिवेट केलेलं, फक्त फॅमिली वगैरे कॉन्टॅक्टमध्ये होती.
पण ते मी माझ्या लेवलला केलेलं. आता हे घरच्यांनापर्यंत डिस्क्लोज केलं तर मग हे अजूनच खूप बोलबाला होतो आणि मग आपण उदाहरण बनतो की नाही नाही तो अभ्यास करतोय, मग 4 जण विचारणार की आम्हाला पण सांग, आम्हाला पण सांग. डिस्ट्रॅक्शन नको म्हणून मी कोणालाच माहित नाही. मेन्स देऊन आलो, घरी आलो मस्त झोपलो 2-3 दिवस. आणि जूनच्या 28 जूनला एक्झाम होती. जूनच्या फर्स्टमध्ये पनवेलला कॉलेज आहे, पिल्लेस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर. तिथे मी इंटरव्ह्यू देऊन आलो प्रोफेसरसाठी, असिस्टंट प्रोफेसरसाठी. अच्छा. मला एवढं माहिती होतं की आता अभ्यास आपण बऱ्यापैकी स्ट्रॉंग केलाय. थोडी दूरदृष्टी ठेवली पाहिजे. किती नाही म्हणलं ना, म्हणजे आपल्या विश्वसनाकडे पाटलं सरांनी पण एकदा बोललं होतं की इफ यू फेल टू प्लॅन युअर प्लॅनिंग टू फेल. मग आधीपासूनच तुम्ही थोडं एक चांगलं प्लॅन करा की हे झालं तर पुढचं काय. असं नको की आता वारे पास झालो, आता कधी कसा प्रिपरेशन करू. हा, तर बोललो तसं पण एक्झाम झाल्यानंतर घरी बसून मी जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगली शोधण्यापेक्षा, कारण की मी जानेवारी किंवा फेब्रुवारीला मी रिझाईन केलं होतं जॉबला. जेव्हा माझी मेन्स 3 महिन्यावर आलेली तेव्हा मी रिझाईन केलेलं. तेव्हा माझं फक्त एकच होतं की कॉलेज नंतर आपलं प्रिपरेशन, परत कॉलेज, परत प्रिपरेशन. कॉलेजमध्ये पण सिलेबसचाच पार्टचं थिसिस लिहित होतो, म्हणजे 100% तेच चाललं होतं. मे मध्ये थिसिसची ज्युरी दिली, जूनमध्ये मेन्स दिलं, नंतर काय. म्हणून मग मी जूनच्या इनिशियललाच इंटरव्ह्यू वगैरे क्लिअर करून सांगितलेलं की मी 1 जुलैपासून जॉईन करेन. प्रोफेसरचा इंटरव्ह्यू. तो त्यांनी सिलेक्शन मध्ये बोलले की ठीक आहे, आम्ही वी आर रेडी टू हायर यू. आम्ही 1 जुलै 2025 पासून मी प्रोफेसर म्हणून जॉईन झालो. म्हणजे आज पेपर दिला, 3 दिवसांनी मी लेक्चर देत होतो पिल्लेस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये डिग्रीच्या मुलांना. तोपर्यंत इंटरव्ह्यूचा कॉल आलेला नव्हता एमपीएससीचा? नाही, तोपर्यंत रिझल्ट पण नव्हता लागला. पण मला माहिती होतं की आपला अभ्यास बऱ्यापैकी झालाय, तर व्हायची शक्यता आहे, तर आपण आधीपासून प्रिपेअर असलेलं बरं. तर मग मी 1-2 दिवसात तर मी लेक्चर घ्यायला चालू केले, कारण की मला लहानपणापासून होतं स्टेज फिअर खूप जास्त. म्हणजे बोलायला सांगितलं ना, सगळ्यात फनी इन्सिडेंट मला आत्ता आठवला सर. फर्स्ट इयर डिग्री कॉलेजच्या फर्स्ट इयरला, म्हणजे माझं शिक्षण झालं मराठी मीडियममध्ये. डिग्री कॉलेजच्या फर्स्ट इयरला आम्हाला आर्किटेक्चर मुलांना केस स्टडी करावी लागते डिझाईन टॉपिकच्या आधी, की कोणतरी बिल्डिंग घ्यायची जी आर्किटेक्टनी डिझाईन केली, तो अभ्यास करायचा आणि त्याच्याबद्दल सगळ्या क्लासला एक्सप्लेन करायचं. माझी भीती एवढी स्टेज फिअर, मी वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा बघितला, छात्रिक सिंग त्याचं नाव, आयजी बोर्डचा स्टुडंट होता. तर त्याला मी पकडला, त्याला बोललो अरे एक काम कर, मला काय बोलता येत नाही, तू मला एक पानावर लिहून दे, काय बोलायचं ना, म्हणजे किती वेळ थांबायचं, किती बोलायचं, असं एक पूर्ण आपण 3 इडियट्स मध्ये त्यांनी कसं लिहून घेतलं होतं तसं लिहून घेतलं. मी ते डिक्टू पाठ केलं आणि आमचं चाललेलं की 10 जणांच्या ग्रुपमध्ये सरांनी ठेवलं क्लास समोर, समीर साळवी सरांनी, आणि मी बोलायला चालू केलं. मी जे रट्टा मारल्यासारखं पोपटासारखं बोलायला चालू केलं, स्टार्ट टू एंड मध्ये थांबलोच नाही. नंतर सर बोलले पाणी बी, नंतर बोलले मला भेटायला गेलं. मला बोलतात की ना पुढच्या वेळेसपासून पाठ करून नको येत जाऊ. म्हणजे ही लेवल होती, कारण की बोलायची भीती एवढी, असं नव्हतं की समजत नव्हतं, बोलायची भीती एवढी. तर मला माहिती होतं की ही गोष्ट जर मी सॉल्व्ह नाही केली, आपल्याच्यानी काही इंटरव्ह्यू क्रॅक होणार नाही. तिथं बोलायचं, आणि ते तुम्हाला माहिती असेल, सगळे रिटायर्ड ऑफिसर, सिनियर IAS IPS ऑफिसर, कलेक्टर, हे लेवलचे सगळे ऑफिसर असणार. वयापेक्षा त्यांचा अनुभव आपल्या म्हणजे आपलं वय नाही तेवढ्यापेक्षा त्यांनी काम केले असणार. त्यांच्यासमोर आपल्याला बोलायची पहिली हिंमत, म्हणजे नाव सांगताना मुलं अडखळतात. आणि मला तर आधीच एवढं स्टेज फिअर आहे की मी कधी कॉलेजमध्ये व्हॉलंटिअरमध्ये कधी पार्टिसिपेट ह्याच भीतीने नाही केलं की कधी बोलायला सांगतील म्हणून. तर नेहमी लांब राहिलो. बोललो आता करायला पाहिजे, आपला जरा आपण नाही का सेफ कम्फर्ट झोन मधून बाहेर यायला पाहिजे. हा विचार करून मग पिल्लेस कॉलेजला मी जॉईन झालो प्रोफेसरला, आणि मी लेक्चर घ्यायला चालू केले. आय थिंक सेकंड इयरच्या मुलांना माझा फर्स्ट लेक्चर होता. त्यांनी पण अनुभवला असेल की फर्स्ट इयरला माझा हात शिवर करत होता जेव्हा मी बोर्डवरती लिहित होतो. माझा हात कापत. पण हळूहळू लेक्चर घेऊन ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत मी प्रिपेअर झालो. नोव्हेंबरला आमची कॉलेज टूर गेली गुजरातला. तर माझं हे सगळं खूप आधीपासून प्लॅन होतं की जेव्हा आपण अभ्यास करतो ना, आपल्याला माहिती असतं की आपल्या फील्डमध्ये काय काय क्वेश्चन विचारू शकतात. इंटरव्ह्यूला गेल्यावरती प्लॅन सिटी आहे, मग अहमदाबाद वगैरे प्लॅन सिटी. गुजरातमध्ये आता सध्या खूप साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट खूप फेमस आहे. एक रिमोट म्हणजे पायलट प्रोजेक्ट सारखं आपण त्याला बघतो की एक रेप्लिका आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी फॉलो करू शकतो, कारण की एवढं छान डेव्हलपमेंट केलेलं आहे. तर जसं मला समजलं तिकडे चालेल, मी बोललो मी पण जातो. ॲज अ प्रोफेसरला जावं लागतं स्टुडंटसोबत. आमच्याकडे ऑप्शन होता तेव्हा, चंदीगडची एक ट्रिप होती मुलांची, दिल्लीची होती, अहमदाबादची होती. तर मी अहमदाबाद चूज केलं. तिकडे गेलो मुलांसोबत टूर एन्जॉय करताना. मग मी तिकडे पब्लिक प्लेसेसवरती रेल्वे स्टेशनला मुलांची उभं राहून सगळ्यांची अटेंडन्स घेणं, म्हणजे माझी मनातली भीती घालवायचं काम करत होतो मी. हा, म्हणजे कोणाला माहित नव्हतं तेव्हा, इव्हन माझ्या कॉलेजच्या कलिग्सला माहित नव्हतं की मी MPSC वगैरे देतोय, माझं मेन्स देऊन झालंय, आता माझं इंटरव्ह्यूची रिझल्ट लागला. तर हे कोणालाच माहित नव्हतं. कोणाला, माझ्या घरच्यांना माहित नाही, कॉलेजच्या कोणालाच माहित नाही. आणि मी तिथे ॲज अ माझं फिअर घालवण्यासाठी मुद्दामून नाही का की पब्लिक स्टेशन आमच्या इंटरव्ह्यूची तयारी चालू होती म्हणायचं. हा, म्हणजे भीती घालवायचं काम चालू होतं की म्हणजे तिकडे चेअरवर उभं राहून की अटेंडन्स घेतोय, थोडं जोरात बोलणं, न घाबरताना. ते आपलं बोलताना आपला श्वास जड होतो, आवाज कोणतो, त्या सगळ्या भीती घालवायची कामं चालू होती.
मग पूर्ण टूरवरती व्हॉलेंटरी खूप स्वतःहून मोठवून तू काय करतोस, मग हे एक्सप्लेन कर, सगळ्या मुलांना गोळा करून हे एक्सप्लेन कर, ते एक्सप्लेन कर. नंतर साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला जेव्हा आमचा संध्याकाळी स्टॉप होता तेव्हा फिरताना मी ते ऑलरेडी वेट वगैरे मोजून घेतली स्वतःच. म्हणजे आपण फूट स्टेपनी मोजतो आपला 1 फूट किती किती पावलं, मग ते आपल्या अंदाजे प्रिपरेशन चालू होतं की समजा जर विचारलंच की महाराष्ट्र सोडून एखादी प्लॅन सिटी तुम्ही बघितली आहे का, तर काय, तर मी ऑलरेडी ते सगळं केलं. आणि मग ते झालं, त्यानंतर म्हणजे हळूहळू म्हणजे माझी ही भीती ओव्हरकम केली बोलायची. मला वाटतं ऑक्टोबर का नोव्हेंबर, आय थिंक नोव्हेंबर, डेट एक्झॅक्ट लक्षात नाही, पण आमचा मेन्सचा रिझल्ट लागला. आणि मग तेव्हा मला कॅल्क्युलेट केलं तर बोललो आपण कट ऑफच्या थोडं पुढे आहे, 3-4 मार्काची लीड आहे, पण रिस्की आहे, म्हणजे असं सेफ झोन नाहीये मार्क जेवढे मेन्सला. डिपेंड करतं हा, पुढे. म्हणजे आता माझा पूर्ण फोकस आला, ज्याची मला सगळ्यात जास्त भीती होती इंटरव्ह्यू मध्ये मला खेचायचं होतं. कारण की मेन्स मी एक्सपेक्ट केलेलं की कट ऑफ एवढा लागणार नाही, पण कट ऑफ खूप चांगला लागला. म्हणजे काही काही मुलांना 170 मार्क, 171, 175 पण आहेत, आणि माझा 160 मार्क आले. तर मला तर आता म्हणलं आता आपल्याला जर इंटरव्ह्यू नाही केला तर आपण आउट आहे. मग परत हाय तेच बॅक टू बेसिक्स, की परत हे शोधा ते शोधा. आणि हे सगळं करता करता असं तुम्ही एक्सपिरियन्स कराल, 5 वर्षाची डिग्री आपल्यासोबत जे इंजिनिअरिंगची मुलं असतात आय टीमध्ये ऑलरेडी तोपर्यंत 25-20 लाखाच्या पॅकेजवर पोहोचले असतात. म्हणजे ज्या वर्गातल्या मित्रांसोबत बसलोय ते तेव्हा 17 लाख 16 लाख पॅकेज घेत आहेत. माझ्या मित्रांनी IIM खरगपूरमधून मास्टर्स केलं, ते सगळ्यांना चांगले पॅकेज लागले. कम्पेअर नाही करत, पण आपल्याला मनात कुठेतरी वाटतं की आपण मागे राहिलोय का, कारण की सोबतचेच मुलं आहेत ना. बरोबर. तुमच्या हातात काय होतं? हा, आणि मग तेव्हा माझ्या हातात काय, म्हणजे जर आपला इंटरव्ह्यू नाही झाला तर माझ्या हातात काय, 50,000 जॉब, सॅलरीचा जॉब. आणि तोपर्यंत म्हणजे मी 2021 पासून घरून ₹1 घ्यायचा बंदच केलेला. तर बोला आता स्वतःच्या जॉब काहीतरी करायचं. असं नाही की घरून सपोर्ट नसता भेटला, पण मग त्याच्यात सेल्फ प्राईड नाही. मला तर हे नेहमी असं होतं की उद्या कोण हे नाही बोललं पाहिजे की वडिलांनी करून दिलं म्हणून तू आज येस, नाही तर तुझं स्वतःच तू काय कमवलंस. तर स्वतः बरोबर. काहीतरी प्रूव्ह करायचं होतं. आणि बाबांनी पण ऍक्च्युली खूप मेहनत घेतलेली. म्हणजे लहानपणी पण ते कधी मार्केटला वगैरे घेऊन जायचे नाही काय मला. करायचे बाबा? दादरला मीनाताई फूड मार्केट आहे ना, हम्म. तिथे गाळा होता. म्हणजे जेव्हा बाबा मुंबईला आले तेव्हा दुसऱ्यांच्या गाळ्यावरतीच काम करत होते. मग तेव्हा तर घर वगैरे पण नव्हतं. आता 2000 वाटतं मी 9वीला आलो तेव्हा आम्ही घर घेतलं. पण तोपर्यंत रात्री तिकडेच मार्केटला बेंचवर झोपणं, पावसाळ्यामध्ये आपल्याला मुंबईची परिस्थिती माहिती आहे, वॉटर ब्लॉकेज होतं, तर खाली पाणी साठायचं. आणि ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये त्यांनी काढलं. मी जेवढं स्ट्रगल केलं ना, मी त्यांच्या 1% पण नाही एवढं केलं. तर ते किंमत होती. म्हणजे जेव्हा मला आठवतंय की जेव्हा सेकंड इयरला आम्हाला लॅपटॉप घ्यायला लागायचा कॉलेजमध्ये, डिग्री कॉलेजला काय होतं आर्किटेक्चरला की लॅपटॉप कंपल्सरी आहे. तर मी बोललो की लॅपटॉप लागेल बाबा, आता एक चांगला लागेल आणि हाय परफॉर्मन्स थोडा, कारण की आमचे सॉफ्टवेअर हेवी असतात तर ते चालत नाही. तर बोलले कितीपर्यंत येतो, तर बोललो 1-1.25 लाख पर्यंत येतो. तर बोलले ठीक आहे घेऊया. आणि मग आम्ही मार्केटला गेलो. मी तिथं मार्केटला गाड्यावर बसलोय आणि माझ्यासमोर बाबा बाजूच्या शॉपला येऊन नाही का, हिच्याकडून 50,000 घे, हे असं अरेंज करून माझ्यासमोर पैसे मोजत होते, 1,20,000 काहीतरी. आणि मग ते माझ्यासमोर नाही का, तू किती आहे तुझ्याकडे, 60 आहे का, आत्ता दे मी नंतर देतो. मी बघतोय पण मला हे म्हणजे थोडा, पण मी पण थोडा सेल्फिश होतो. मी बोललो पण नाही की ना आपण स्वस्तातला घेऊ. बोललो मला भेटतंय, माझं काम होतंय, तुम्ही करा ऍडजस्ट. थोडं स्वार्थी होतो तेव्हा, पण ते नेहमी मनात राहिलं माझ्या की त्यांनी ते केलं ना, म्हणजे नाही बोललेच नाही. मी बोललो, ते एकदा पण नाही बोलले की कमीतला नाही चालणार का. तर मी मागितलं आणि ते दिलं. माझ्यासमोर ते पैसे मोजताना मी बघितलं ना, तर बोललो की आता थोडं केलं पाहिजे. पण मग ते म्हणजे मी लहानपणापासून बोलायचो की मार्केटला सीझन म्हणजे असं जो असायचं की दिवाळी आली, पाडवा आला, तर थोडी गर्दी असते. मी बोललो की मी येतो ना, म्हणजे गर्दीमुळे 2 कस्टमर जातील तर कमीत कमी माझ्यामुळे राहतील, तरी तेवढं 4 पैसे आपल्या घरात येतील. तर ते बोलायचे की नाही मार्केटची लाईन चांगली नाही, मी हे करतोय कारण की तुला हे करायला नाही लागलं पाहिजे. तर तू जे करतोय तेच नीट कर, बाकी बघू आपण. तुम्ही कधी गेलेच नाही मार्केटला? नेलंच नाही. म्हणजे मी खूप वेळा सुट्ट्या लागल्या ना मला, तर मी बोलायचो की चला आता मी महिनाभर सुट्ट्या आहेत, मी येतो. मला मजा म्हणून न्या, पण कमीत कमी आपलं 2 पैसे येतील. तर मला काम करायचं कधी असं कमीपणा वाटलाच नाही की मी आता डिग्री झाली तर मी का जाऊ. मला उलट मजा यायची की चला वडिलांच्या कामात हातभार, तेवढंच नशीब आपलं. पण ते न्यायचेच नाही, की फक्त नेहमी एकच डायलॉग बोलायचे की मी हे करतोय कारण की तुला हे करायला नाही लागलं पाहिजे. आता तू जे करतोय तेच नीट कर, कारण की मला हे करायला नाही लागलं पाहिजे. बरोबर. आय थिंक ती वेळ आली आता. मी तर बोललो की आता घ्या रिटायरमेंट, नका जाऊ आता मार्केटला. पण मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता बरोबर आहे, तुम्ही घरी माहीत नव्हतं, कोणालाच माहीत नव्हतं की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. पण तयारी करत असताना एकतर तुम्ही नवीन होते की तुम्हाला माहीत नव्हतं काहीच की आपण MPSC काय आहे, कसं आहे. ही सुरुवात कशी केली होती? सुरुवात सगळ्यात पहिलं ज्या मित्रांनी सांगितलं ना, ज्या फ्रेंडनी सांगितलं, त्यांनी मला सिलेबस पाठवला. म्हणजे आणि मग मी नंतर काय केलं, युट्यूबवरती बघितलं ATP काय असतं, काय पोस्ट आहे, रोल्स अँड ड्युटीज काय आहेत. नंतर आपल्या DTPच्या वेबसाईटवरती पण आहेत, तर ते सगळे वाचले.
आणि मग बॅकग्राऊंड वगैरे बघितलं तर आपल्या स्कोपमधलंच आहे. तेव्हा ऑलरेडी मी काय केलेलं की जॉब करत असताना 2-3 ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये बिल्डिंग अप्रुव्हल आणलेले, काम केलेलं CC-OCची. तर ती प्रोसेस मी वाकीफ झालेलो. आणि तेव्हा काम करताना ATP ऑफिसरसोबत ऑलरेडी माझं इंटरॅक्शन झालेलं. बरं. तर मग मी त्यांना भेटलो की नक्की सर काय असतं थोडं मला प्लीज सांगा. तर काही सरांनी सगदेव म्हणून सर आहेत ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये, त्यांनी मला खूप चांगलं गाईड केलं. नंतर BMCचे पण काही ऑफिसर आहेत, सिनियर ऑफिसर्स, त्यांनी मला खूप चांगलं गाईड केलं की हे कर, हे चांगलं आहे. नंतर तुला कधी अभ्यासात डाऊट आला तर आमच्यापाशी येऊन क्लिअर कर. म्हणजे जे साईड ग्राउंड लेवलचे जे म्हणजे ॲक्च्युअली रिअल लाईफमध्ये काय प्रॉब्लेम होतात ह्या गोष्टी वर्क TDRचा काय कॉन्सेप्ट आहे ते शिकवलं आणि ते सगळं माझं प्रिपरेशन होत गेलं. तर मला असं कळलं की माहितीतल्या गोष्टी आहेत थोड्या. फोकस केलं तर आता राहिलं काय की आपल्याला थोडं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. टेक्निकल नॉलेज कमी आहे. म्हणजे कोणत्या लॉमध्ये काय बसतं, सेक्शन 52 मध्ये काय होतं, सेक्शन 55 मध्ये ऑब्जेक्शन कसे टाकता येतात. तर ही सगळी प्रोसेस काय, DP कोणत्या सेक्शनच्या अंडर अप्रूव्ह होतो, सँक्शनिंग कशी होते. तर टाईमलाईन ते सगळं माहीत नव्हतं. बरोबर ते करायला होऊ शकतं. मग मी सिलेबस एकदा नीट वाचला. सिलेबसला मग मी डिवाइड केला की कोणता सिलेबस करण्यासारखा आहे. तर मी सांगितलं लहानपणापासून ते सरांच्या शाळेतल्या भीतीमुळे माझं गणित स्ट्रॉंग झालेलं. मॅथ्समध्ये मला नेहमीच 96, मग 12वीला पण काहीतरी 92-94 होते. माझं फिजिक्स, केमिस्ट्री सर एवढं वीक होतं, म्हणजे मी 40 मार्क आहेत मला 12वीला, जस्ट पास आहे. 10वीला पण मला 35-40 मार्क असेच नेहमी. बाकी सगळे सब्जेक्ट वीक. बरं. कम्प्युटर सायन्स, मॅथ्स हे 2च सब्जेक्टवरती मी नेहमी पर्सेंटेज मारत आलो, पास होत गेलो. तर आता सिलेबसचा पार्ट होता मेजर व्हॅल्युएशन, MRTP ॲक्ट, UDCPR, लँड ॲक्विजिशन ॲक्ट आणि ट्रान्सपोर्टेशन. तर UDCPR माझा स्ट्रॉंग होता कारण की 5 वर्ष आर्किटेक्चरचा कोर्स करता करताच हे बायलॉज वगैरे थोडे वाचले होते. तो झाला. लँड ॲक्विजिशन राहिला, तो मी माझ्या थिसिसमध्ये फेकून दिला की थिसिस सोबत कव्हर होऊन जाईल. माझ्या स्कोपमध्ये राहिला एक तर आता फक्त मेन MRTP आणि व्हॅल्युएशन. व्हॅल्युएशन माझ्यासाठी इझी गेला कारण की माझं मॅथ स्ट्रॉंग होतं. राहिला फक्त MRTP ॲक्ट. तो मग मी खूप फोकसने 1.5-2 महिन्यात MRTP ॲक्टला त्याचे रूल्स काय आहेत, त्याचे बायलॉज काय, त्याच्यामध्ये मध्ये रिव्हिजन काय काय आले ते सगळे नीट वाचल्या. टाउन प्लॅनिंग स्कीम काय, हे सगळं केलं. आणि मला वाटतं या मंथ एंडलाच म्हणजे 2025च्या एंडला आमचा रिझल्ट लागला. मेन्स क्लिअर झाली. तर बोललो आता मेन्स तर क्लिअर झाली. माझा एक मित्र होता माझ्यासोबत प्रिपरेशनला, DY पाटीलचाच, यश मांजरेकर. तर आम्ही सोबत अभ्यास करायचो. तर त्याचं पण क्लिअर झालं. बोललो आता इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन चालू करू. आणि तुम्ही बघा सर, हे सगळ्या प्रोसेसमध्ये ना आपल्या ह्यांचा खूप मदत होते. म्हणजे माझा एक मित्र आहे ऋतिक जीवावत, तो असा शाळेपासून म्हणजे कॉलेजचा मित्र, कॉलेजपासून एकच बोलायचा की तू कुछ करेगा, पता नहीं कैसे करेगा, तू कुछ करेगा. आणि ते नेहमी असे बिलीव्ह असायचं की कोणतरी आहे की जो आपल्यावर विश्वास ठेवतोय. आणि हे ट्रेडिंग झालं. म्हणजे तो जे पण सांगायचा मी पहिला त्याचं की ते तू थोडं म्हणजे जेव्हा आधी त्यांनी ट्रेडिंग वगैरे तो करायचा, मी बोलायचो की हे नको करूस. इव्हेंच्युअली मी ते करायला आलो. पण तुम्हाला की तू जे पण करशील थोडं करशील चांगलं क्रेझी. मित्रांचा खूप सपोर्ट होतं सगळ्यात चांगला, फॅमिलीचा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट. म्हणजे हे सगळं करताना कुणी काय करतोय, काय चाललंय, काहीच नाही. म्हणजे घरून पण एवढा स्ट्रॉंग. माझ्या 2 बहिणींची लग्न झाली तेव्हा मी काय कमवत पण नव्हतो. 10,000 कमवून मी काय घरात कॉन्ट्रीब्यूट करणार लग्नाच्या एक्सपेन्सेसमध्ये. तर माझ्या मोठ्या भावाने कॉन्ट्रीब्यूट केलं आणि त्यांनी म्हणजे अजूनपर्यंत कधी मला शब्दाने दुखवलं नाही की अरे बा तुझी पण जबाबदारी आहे याच्यामध्ये, माझ्या एकट्यावरती लोड आहे, पण नाहीच. म्हणजे तो सपोर्ट खूप स्ट्रॉंग होता फॅमिलीचा. त्यामुळे मी तर प्रिव्हिलेज मानतो की माझं हे नशीब चांगलं की मला हे सगळ्या गोष्टी नव्हत्या म्हणून मला फोकसने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या. बरोबर. म्हणजे आज आपल्याला वाटतं की मी सकाळी कॉलेज करतोय, मग जॉब करतोय, मग जिम करतोय, जिम नंतर रात्री अभ्यास करतोय 4 वाजेपर्यंत 3 तास झोपून. मग हे सगळं करू शकलो कारण की मला बाकी फॅमिलीने कोणता स्ट्रेस माझ्यापर्यंत येऊनच नाही दिला. एक्झॅक्टली. कारण फॅमिलीचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो. एक्झॅक्टली. फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर दोन्ही बाजूने बर्डन राहतं. सर मला वाटतं फेब्रुवारीमध्ये मी घरी सांगितलं की मी जॉब सोडलाय कारण की मी काहीतरी अभ्यास करतोय आणि माझं एक काम पण चालू आहे, तर मला त्या कामावर लक्ष देतात नाही असं सांगितलं. तर मी जॉब सोडलाय. तर बाबा बोलले ठीक आहे सोड. पण ते काहीच बोलले नाही. काहीच नाही, ठीक आहे सोड. आणि म्हणजे त्यांनी अजून जेव्हा मी जहाजावर जॉब करतो त्यांनी मला विचारलं पण नाही की तुला सॅलरी किती आहे. बरं. मी जेव्हा पोरगा जातोय कामाला म्हणजे विश्वास होता की काय वाईट नाही करणार. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला जायचो डे 1ला बाबांनी मला सांगितलं की 2 गोष्टी करू नको. एक तर मुलगी या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा आणि सेकंड की व्यसन वगैरे या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. तेवढ्या 2 गोष्टी पाळल्या मी, कधी व्यसनात नाही. त्यामुळे ह्यांना एवढं म्हणतं की ह्या गोष्टी नाही केल्या तर बाकी काही असू तर मुलगा आज ना उद्या माणसाला कोणतं व्यसन नसेल ना तो सुधारतोच. त्यामुळे विश्वास होता. त्यामुळे कधी विचारलं नाही. पण मग ते 2 आठवड्याभराने मला वाटतं त्यांना दिसलं की नाही का स्ट्रेसमध्ये दिसतोय, टेन्शनमध्ये, 1 तास आतमध्ये बसतोय जेवायला. म्हणजे दिवसभर बोलतच नाहीये काय, फक्त काहीतरी लॅपटॉपवर करतोय. तर मला बोलले काय टेन्शनमध्ये आहे काय? तर मी बोललो नाही काय टेन्शन नाही, जाऊ द्या काय नाही एवढं. तसं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला बोलतात की काय टेन्शन घेऊ नको रे, प्रत्येकाचा वेळ येतो आणि तू लंबी रेस का घोडा आहे. तुला असं वाटतं रेसमध्ये की तू मागे आहेस, पण जो मागचा घोडा असतो ना तोच नंतर बाजी मारतो. तर टेन्शन घेऊ नको, होईल. वेळ येते सगळ्यांची. तर तेव्हा मला ते थोडंसं रिलॅक्स वाटलं की ठीक आहे म्हणजे
उद्या काय नाही झालं तर ही माणसं माझ्या सोबत आहेत, तर मला कधी काय सपोर्ट, मोरल सपोर्ट खूप गरजेचा असतो. खूप गरजेचं ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमचा जनरल MPSC, तुमची एक टेक्निकल एक्झाम होती, नॉन टेक्निकलचा तुमचा काही संबंध नव्हता. नाही. म्हणजे मी राज्यसेवेबद्दल अवेअर होतो, पण जसं मी सांगितलं की मी आधी खूप टेक्निकल अनालिसिस करतो की किती विनिंग पर्सेंटेज आहे. तर राज्यसेवेला एलिजिबिलिटी क्रायटेरिया थोडा कम्फर्टेबल असल्यामुळे सगळ्या फील्डची मुलं अप्लाय करू शकतात. बरोबर. मग ATP साठी कोण ATP साठी थोडा टेक्निकल बॅकग्राऊंड येतो की एक इंजिनिअरिंग लागते किंवा आर्किटेक्चरल बॅकग्राऊंड किंवा मग आपले बी प्लॅन टाउन प्लॅनिंगची मुलं असतात तीच. सो त्याच्यामुळे मग बाकी फील्डची मुलं डिप्लोमा वगैरे करणारी मुलं नाही भरू शकत फॉर्म. ओके. तर तो एक थोडासा ऑलरेडी मग तो 50% क्राऊन कट ऑफ झाला. सिलेबस काय असतो? सिलेबस आपला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचाच असतो. जसं की तुम्ही जे शिकलात तोच सिलेबस हा. असतो. मोस्टली आमचा सिलेबस कमी असतो. ज्यांनी टाउन प्लॅनिंग वगैरे केली आहे ना, बी प्लॅन वगैरे, त्यांचा सिलेबस जास्त असतो. अच्छा. म्हणजे प्लॅनिंग थेरीज वगैरे त्यांच्या सिलेबसचा पार्ट मोठा आहे तो. पण UDC पर एक गोष्ट आहे जी आर्किटेक्चर मुलांना स्ट्रॉंग जाते, थोडी कम्फर्टेबल जाते, कारण की त्यांनी 5 वर्ष ते केलं असतं ना, ट्रेड रायझर काय, टॉयलेटची वेट किती, लॉफ्ट किती द्यायचा, मेझन फ्लोअर किती, तर ते आम्ही कम्फर्टेबल झालो असतो आणि त्याचं वेटेज आहे. तर तो एक ॲडव्हान्टेज गेला मला. आणि लँड एक्वेशन मी इकडे कव्हर करून झालं वाटतं. मग ते रिझल्ट लागला, मग मी बोललो की आता जरा सिरियसली करावं. आम्ही मग यश आणि आम्ही दोघं अभ्यास करत होतो. जाने आले, फेब आलं, मार्च आलं, मग मुलांची एक्झाम आली माझ्या कॉलेजच्या स्टुडंटची. त्या टाइमला मी 1 महिना लीव्ह घेतली. मग कॉलेजचे जे प्रिन्सिपल त्यांनी लीव्ह अप्रूव्ह केली, सपोर्ट केला. मग 1 महिना कॉलेजला काम असतानाच म्हणजे मी मग कलिग्सला विचारायचो की हे काय ते काय, पण कोणाला माहित नव्हतं. क्वेश्चन विचारला म्हणून आन्सर करायचे, पण माहित नव्हतं काय विचारतोय. मग पुण्यामध्ये खूप सारे आपले ट्रेनिंग अकॅडमी आहेत, तिकडे मॉकला म्हणजे मी मेन्सपर्यंत कोणताच क्लास नाही लावला. कारण की आज सर म्हणजे क्लास लावून जर एक्झाम क्लिअर होत असते, सगळ्यांनी ज्या क्लासचे जे 10,000 मुलं फॉर्म भरतात, म्हणजे ज्या क्लासला सगळेच झाले असते. बरोबर. म्हणजे मग काय आपलं म्हणजे क्लास लावून कोण जॉईन होत नाही, अभ्यास करायला पाहिजे, स्वतः अंडरस्टँडिंग पाहिजे. तर माझ्या मित्रांनी लावलेला, त्यांच्या क्लासचा मी एक ओव्हरव्ह्यू घेतलेला, एक थोडं ब्रीफ. पण ते मला समजलं की ठीक आहे, म्हणजे सेल्फ स्टडीज इम्पॉर्टंट आहे, हे इकडचं तिकडचं ब्लफ अभ्यास आहे थोडा, आपण थोडं स्वतःहून केलं तरच होणार आहे, नाहीतर मग क्लास सगळेच लावतात. तर मेन्समध्ये नाही लावला, पण बोलायची प्रॅक्टिसला आपल्याला समोर कसं बोलतो तो प्रेशर पाहिजे, म्हणून मग मी मॉक इंटरव्ह्यू दिलेले पुण्यात 2-3. अच्छा. आणि बाकी प्रिपरेशन कसं केलं होतं इंटरव्ह्यूचं? एक तर घरात कॅमेरा लावायचा आणि स्वतःच असे आधी विचार करायचा की जर मी इंटरव्ह्यू घ्यायला असतो, आधी मुलांचा मी प्रोफेसर असल्यामुळे आमच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ज्युरी वगैरे खूप रेग्युलर होत जाते. तर मी ऑलरेडी मुलांची ज्युरी वगैरे घेतली, तर मला माहिती आहे की समोरच्या हा बोलला मी पुढचा प्रश्न काय विचारणार, कारण की मला इव्हेंच्युअली त्या मुलाला ट्रिगर करायचं नाही, त्याची अंडरस्टँडिंग किती हे बघायचं इंटेन्शनने मी मुलांची ज्युरी घेतली. तर उद्या मला जर माझा इंटरव्ह्यू घेणार आहे माझा, तो मला काय विचारणार, त्या पर्स्पेक्टिव्ह मी आधी क्वेश्चन विचारायचो स्वतःला की जर मी इंटरव्ह्यू घ्यायला असतो तिकडे MPSCच्या तर मी काय विचारलं असतं. मग तू इथंच राहतो, मग इथं राहतो तर ह्या एरियाचं नाव काय, मग DP कधी सँक्शन झाला, कोणत्या साली झाला, आत्ता कोण ADDP, हे सगळे प्रश्न. किंवा मग कुठे राहतो तर मग त्या एरियाचा एखादा लँडमार्क सांग, तिकडे रोड किती आहे वगैरे वगैरे, किंवा प्लॅनिंग पॅटर्न काय वगैरे. तर प्रत्येक गोष्टीच्या निशमध्ये मी म्हणजे एक क्वेश्चन, त्याला पुढे एक क्वेश्चन, त्याला एक असे सब क्वेश्चन 10-12 असे प्रत्येक पॉईंटचे मी 10-12 सब क्वेश्चन करून स्वतःच तयार केले. आणि मग रोज एका निशवरती मी स्वतःचा इंटरव्ह्यू द्यायचो की चला आज मी बोलणार माझ्या डिग्रीबद्दल. मग कुठून गेली, DY पाटील. मग DY पाटीलचे फाउंडर कोण, मग कधी DY पाटीलची स्थापना कधी झाली, मग 5 वर्षाची डिग्री ती 4 वर्षात नाही होऊ शकत का, 5 वर्षात होते, आता चाललंय 4 वर्षात करायचं COAचं, मग ती का करतायत. मग नंतर तुझं थिसिस कशावर होतं, थिसिसची साईट कोणती होती, तर थिसिसची साईट मग तीच साईट का घेतली, साईटचा एरिया किती, मग ती माझी साईट ओशिनेरम होती CRZ मध्ये, CRZ नॉर्म कोणते, मग CRZ नॉर्म आलं परत सेंट्रल गव्हर्नमेंटचं, मग तो नॉर्म कधी सँक्शन झाला. CRZ आपल्या सिलेबसचा पार्ट होता, तो माहिती होतं की जर माझ्या BRच्या थिसिसवर गेलं तर CRZ पर्यंत नेणार. मग तो CRZ किती टाईपचे CRZ असतात, CRZ 1 मध्ये काय होतं, 2 मध्ये काय होतं, 3 मध्ये काय होतं, तर ते त्या प्रिपरेशन केलं. मग मास्टरचं थिसिस तर वरती मला इंटरव्ह्यू न्यायचाच होता, कारण की तो माझा प्लस पॉईंट होता, कारण की तो सिलेबसचा पार्ट होता आपला. आणि जर मी तिकडे नेला तर एक इम्प्रेशन पडेल की असा विचार केलाय, म्हणजे ऍटलिस्ट आउट ऑफ द बॉक्स काहीतरी विचार केलाय की तर तो माझा प्लॅन होता की काही करून मला हळूहळू इंटरव्ह्यू माझा याच्याकडे न्यायचा आहे. बरोबर. आधी सुरुवातीला तुम्हाला भीती वाटत होती बोलण्याची सुद्धा. हो. तुम्हाला हायएस्ट मार्क आहेत इंटरव्ह्यू मध्ये. काय ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी काय सिच्युएशन होते सर? 17 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू होता आणि 7 एप्रिल का 8 एप्रिल पासून मुलाखती चालू झालेल्या. शेवटच्या दिवसाचा माझा स्लॉट आलेला, पण शेवटच्या दिवशी स्लॉटमध्ये कोणता आपला नंबर आहे तो कळत नाही. तर सकाळी 9ला एंट्री पॉईंट असते. एंट्री झाली आमची, सगळे खाली बॅग्स काढून घेतले, फोन काढून घेतले, सगळं सिक्युरिटी चेक झालं,
व्हेरिफिकेशन झालं, वरती पाठवलं, मग प्रत्येकाला टोकन नंबर भेटतो. टोकन नंबर मला आला सगळ्यात शेवटचा. बरं. आणि सकाळी शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी शेवटचा नंबर आला माझा. आणि मी बोललो आता सकाळी खाली सगळंच काढून घेतलं, तिथे कॅन्टीन होतं, पण कॅन्टीन मध्ये करणार काय, म्हणजे पैसे नाही, फोन नाही, काय नाही. सकाळी जे गेलो मध्ये फक्त पाणी तिकडे होतं, ते पाणी त्याच्यावरच 4-4:30 पर्यंत टाइमपास, म्हणजे वाटच बघायचं पूर्ण दिवस. पूर्ण दिवस. आणि 4:15ला मला वाटतंय 4:15 का 4:15 माझा आत नंबर आला. तोपर्यंत तिथेच. आणि समोर बघतोय की मुलं अशी, आता माझा शेवट नंबर म्हणजे मी बघतोय ना, मुलांना ऑब्झर्व करतोय काय कशी चालू येत आहे. आहेत, काय हा. येत आहेत. तर अशी मुलं बाहेर अशी बसली, सर असे असं असं हात कापतायत. तर मी बोललो अरे एवढं काय कापताय, म्हणजे रिलॅक्स, म्हणजे मी कम्फर्टेबल झालेलो. पण आता 2 टाईपची मुलं असतात. एक असतात फक्त जे एक रूम मध्ये खूप चांगला अभ्यास करू शकतात, ज्यांचं म्हणजे रिडिंग आणि हे टेक्निकल नॉलेज खूप स्ट्रॉंग असतं, बट वर्बल नॉलेज म्हणजे वर्बल स्किल्स थोडे वीक असतात. पण काही काही असतात ज्यांचे वर्बल स्किल खूप चांगले असतात. मी मधला होता थोडा, म्हणजे असं मला असं वाटतं की हे पण नीट नव्हतं, हे पण नीट नव्हतं, पण हे पण ठीकठाक होतं, हे पण ठीकठाक होतं. बरोबर. पण मग ज्या मुलांचा अभ्यासात स्ट्रॉंग होतं ते थोडेसे घाबरायचे तिकडे. पण जे मुलांचं ते स्ट्रॉंग होतं, असे बदले खूप माझ्यापेक्षा पण चांगले कॉन्फिडंट मुलं होती. तर मी थोडासा रिलॅक्सच राहिलो. मुलांनी अशी येताना न्यूजपेपर वगैरे पण आणले होते वाचायला, पण मी तिथे बोललो की आजच्या दिवसात नाही, म्हणजे 6 महिन्यात जे वाचलं नाही आज वाचून मी कायच करणार, म्हणजे जे मागच्या 6 महिन्यात नाही जमलं आता सोडूनच दे, जे झालं ते नशिबात सोडून द्या. 4:15ला माझा नंबर आला. एक 27-28 मिनिटांना माझा इंटरव्ह्यू चालला. आणि इंटरव्ह्यूमध्ये मग माझा थिसिस वरती झालं मास्टरचं, थोडे 5 मिनिटं डिस्कशन झालं. आणि त्यांना ते माझ्या थिसिसचे पॉईंट्स खूप आवडले सर. आणि त्यांनी अप्रिशिएट केलं की वाव, दिस इज समथिंग विच इज युनिक, आणि जे मे बी पब्लिकचे जे इश्यू आहेत ते ऍड्रेस करू शकतो आपण, आणि अशा प्रकारे पब्लिक पार्टिसिपेशन आपण वाढवू शकतो. तर चांगला इनिशिएटिव्ह, चांगलं थिसिस होतं. त्यामुळे सुद्धा मला वाटतं रँक आला, असं त्यांनी अप्रिशिएट केलं. गुड लक वगैरे बोलले, ऑल द बेस्ट बोलले. जाताना बोलले की मग पुढे काय प्लॅन आहे. बोललो सर पुढे प्लॅन असा आहे की आज सिलेक्ट होईल ही माझी अपेक्षा आहे, नाही झालं तर मी परत नाही येणार, कारण की दिस इज माय फर्स्ट अँड लास्ट अटेम्प्ट, अँड प्रोबॅबली आय विश की दिस इज माय लास्ट अटेम्प्ट, बट हे मी करेल असं माझी इच्छा आहे, मला कॉन्फिडन्स पण आहे. बोलले थँक्यू. मग मी जाताना बोललो की थँक्यू सर, तुम्ही मागचे 10 दिवस आमच्या सगळ्या ॲस्पिरंटसाठी दिले, आणि तुमचं सगळ्या बिझी शेड्यूलमधून, म्हणजे मागच्या आपल्या सगळ्या एटीबीच्या बॅचच्या मुलांच्या तर्फे मी लास्ट नंबर होता, माझ्यानंतर कोणच नव्हतं. मी त्यांना सगळ्यांना थँक्यू बोललो की सगळ्या आमच्या बॅचच्या मुलांतर्फे की सर थँक्यू, तुम्ही आमच्या सगळ्या मुलांचे मागचे 10 वर्ष, सॉरी तुमचे 10 दिवस तुम्ही जे आमच्या सगळ्यांना अर्धा तास मुलांना जे अटेन्शन दिलं, त्यांचं ऐकून घेतलं. समजू शकतो की ते स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, बट थँक्यू बोलून ते मी निघालो. 4:30 पावणे 5 वाजले होते. तिकडनं घरी आलो 5-6:15ला. 6:30ला तर मेरिट लिस्ट लागली, म्हणजे त्याच दिवशी. आता ते एमपीसीने चालू केले ना, लास्ट डेचा इंटरव्ह्यू झाला की सेम डे मेरिट लावून टाकतात. म्हणजे 2 तास आधी सर मी ॲस्पिरंट होतो, 2 तासांनी आलो आणि मी एक ऑफिसर बनलो होतो. घरी येऊन जेवलो नाही, कुठे तर लिस्ट लागली. मित्राचा फोन आला की अरे तुझं झालंय. आणि मग दिवस बदलले सर. डेस्टिनी चेंजेस, कॅरेक्टर चेंजेस, लोकांचा आपल्याकडे बघायचा नजरिया बदलतो. घरी तर तुम्ही कधी सांगितलं होतं? इंटरव्ह्यूला जायचं 1 दिवस आधी सांगितलेलं. 1 दिवस आधी घरी माहीत झालं की तुम्ही मेन्स पास झालात आणि इंटरव्ह्यूला चाललात. म्हणजे मी आज सांगितलं की अरे मी एमपीएससी पेपर दिलाय, त्याचा रिझल्ट कधीच लागलाय, ते पण पास झालंय, उद्या माझी मुलाखत आहे, तर मी चाललोय उद्या. तर मग मम्मीला तर 2 मिनिटं शॉक सारखं झालं की बापरे इथपर्यंत आला, तू सांगितलं का ना आम्हाला. चिडली की आम्हाला सांगितलं असतं आम्ही काय तुला अभ्यास करून नसतं दिलं का, उलट अजून चांगलं केलं असतं ना की डिस्टर्ब नसतं होऊन दिलं. तर बोललो की नाही ठीक आहे, तुम्ही काय आनंदात थोडं हे होतं की भारावून जातं. मग काय होतं की समजा नसतंच झालं, तर मी हे नाही सांगितल्याचं इंटेन्शन असं की समजा नसतं झालं तर आपण मुलं म्हणजे ॲज अ मेन आपण सगळ्या गोष्टी हँडल करतो की ठीक आहे, नाही झालं आयुष्यात काहीतरी दुसरं करू. पण आई वगैरे घरातले लोक थोडे भावनुक होतात की अरे आता काय एवढी मेहनत घेतली नाही झालं, ते नव्हतंच कळून द्यायचं म्हणून. म्हणजे नसतं झालं तर मी सांगितलं पण नसतं. नोकरी पण सोडलेली होती. नसतं झालं तर माझा इच्छा होतं की यांना सांगायचंच नाही की मी एमपीसी दिली, पण गायबच, म्हणजे तो विषयच कट ऑफ करून आपल्यासोबतच ठेवायचा. पण प्रिपरेशन चांगलं झालं म्हणून फक्त कल्पना दिली की ठीक आहे उद्या इंटरव्ह्यू, पण बघू आता मी द्यायचा म्हणून देतो असं सांगून गेलो. पण एवढ्या वर्ष जी मेहनत घेतली ती नव्हती सांगितली. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30ला रिझल्ट लागला. म्हणलं अरे रिझल्ट लागलाय, झालं मी एटीपी. म्हणलं बोलती काही पण म्हणजे काल तुम्हाला सांगितलं द्यायला चाललंय, आज तू इंटरव्ह्यू दिला ना, आज संध्याकाळी सांगतो, बोलतो काय मला वेळात काढतोस का असं. बोला अरे नाही झालं. मग तिला रिझल्ट दाखवला. प्रायव्हेट कंपनीवाले म्हणतात 2-3 दिवसांनी कळवतो. तुम्हाला सेम डे इंटरव्ह्यू सेम डे रिझल्ट लागला. आणि घरच्यांसाठी खूप शॉकिंग होतं, कारण की इकडे घरात भावाचं लग्न झालं, दीदीचं लग्न झालं, छोट्या बहिणीचं. मी लग्नाला आलेलो, कोणाला कल्पना नाही की हा अभ्यास करतोय कधी काय कधी. माझे मित्र म्हणले अरे तू आम्ही ट्रिपला गेलेलो, तू आलास, कॉलेजच्या टूरला फिरतोय, अभ्यास चाललाय कधी केला? अभ्यास सर गुजरातच्या टूरला सकाळी मुलांसोबत टूरला यायचो, रात्री रूम मध्ये बसून मी अभ्यास करायचो टूरला, कॉलेजच्या ट्रिपला.
आता काय म्हणजे काय सांगायचं कोणाला, सांगण्यासारखं आहेच नाही. आता झाल्यानंतर ठीक आहे, जे झालं ते झालं. बरोबर. मग रिझल्ट लागला, थोडे दिवस पालटले, आता थोडं रिलॅक्स आहे. क्या बात आहे. काय सांगाल आजच्या पॉडकास्टच्या शेवटी की विद्यार्थ्यांना जे, कारण भरपूर लोकांना ह्या पोस्ट माहीत नसतात, हम्म. जसं की तुम्हालाही माहीत नव्हते. ATP असेल किंवा आणखीन टेक्निकल अशा पोस्ट आहेत की ज्या मुलांना माहीत नसतात. ATP फक्त स्पेसिफिक तुमच्या 2-3 डिग्री आहेत तेच हो. करू शकतात. आणखी कोणाकोणाला संधी असते याच्यात का नाही? बाकी मला वाटतं जे मेन MPSCचे दुसरे डिपार्टमेंटचे एक्झाम होते त्याच्याबद्दल मी नाही अभ्यास केला. म्हणजे मी जो माझा निश आहे त्याच्याबद्दल क्लिअर नॉलेज ठेवलं, कारण की बाकी ठिकाणी मी नाही वाचलं काय. बट जर तुमची इच्छा असेल करायची, माझा एकच उद्देश आहे की अशी कोणतीच गोष्ट नाही जी होऊ शकत नाही. आजच्या काळामध्ये एवढं इझी आहे जिंकणं, कारण की डिस्ट्रॅक्शन खूप आहे. तुम्ही आत्ता कोणाचा पण तुमच्या मित्राचा तुमचा स्वतःचा फोन बघा, तुमचा स्क्रीन टाइम बघा किती आहे. आजच्या काळाचं जिंकणं एवढं इझी आहे. तुम्हाला 6 महिन्याचं डेडिकेशन तुमच्या आयुष्यातली पुढची 40 ते 50 वर्ष चेंज करू शकतात. आय थिंक मी तेच केलं. 6 ते 8 महिने फुल फोकसने जॉब वगैरे सोडून ते 6 महिन्याचं, म्हणजे अभ्यास 1 वर्ष चाललेला, बट फोकसने 6 महिने चालला. आणि 6 महिन्यांनी काहीच नाही होत. म्हणजे नसतं झालं तरी माझ्या आयुष्याचे 6 महिने गेले असते. बरोबर. पण फुल फोकसने करा, कारण की डिस्ट्रॅक्शन एवढं आहे. तुम्ही थोडं फोकस राहिले की तुम्ही ऑलरेडी तुमच्या सोबतच्या सगळ्यांपेक्षा ऑलरेडी 2 स्टेप पुढे असता. तर फोकसने करा. नक्कीच. आणि एक लास्टचा कोट आहे सर की Yes. ॲज लॉंग ॲज यू आर अलाइव्ह यू हॅव इन्फायनाईट ऑपॉर्च्युनिटीज. Right. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमच्याकडे अशक्य अशा संधी आहेत. कोणती पण संधी तुम्हाला फक्त एकदा जिंकायचं आहे. 100 वेळा हारा, पण तुम्हाला फक्त एकदा जिंकायचं आणि त्या एका जिंकण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची. बरोबर. मग ती संधी मिळाली ते सोनं करता आलं पाहिजे. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. नक्कीच. तुम्ही खरं तर एवढं सोपं नाहीये की आज पहा MPSC मध्ये 8-8, 10-10 वर्षापासून विद्यार्थी अभ्यास Definitely. करतायत. म्हणजे तुमची ATPची एक्झाम अशी आहे की ते रेग्युलर येत नाहीये. बरोबर. ते 2-4 वर्षानंतर कुठेतरी एक्झाम येते आणि त्याच्यात तुम्ही त्या परीक्षेचा प्रॉपर अभ्यास करूनच हो. तुम्हाला MPSCची डिमांड काय आहे किंवा त्या परीक्षेमध्ये काय अपेक्षित आहे हम्म. हे तुम्हाला कळलं आणि तुम्ही ती परीक्षा दिली. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सर्वात जास्त मार्क पडले. आणि जनरली असं म्हटलं जातं की इंटरव्ह्यूचा जो शेवटचा टप्पा आहे. कॅन्डिडेट असतो हा. त्या दिवसाचा, तर म्हणजे एक अशी मानसिकता असते लोकांची किंवा असं थकलेले विचार असतात करतात ती, किंवा हा. ते थकलेले असतात, त्याच्यामुळे कसा इंटरव्ह्यू होईल काही माहित नाही वगैरे वगैरे वगैरे. पण तुमचा शेवटचा इंटरव्ह्यू होता आणि शेवटी तुम्हाला Highest. चांगले जे हायेस्ट मार्क दिले. आणि विशेषतः इंटरव्ह्यूला जे बसलेला पॅनल असतो, ते पॅनल मेंबर असतात, ते काहीतरी तुमच्यात शोधत असतात. ते असं द्यायचे म्हणून मार्क कुणाला देत बरोबर. नसतात. अर्थात एका वर्षामध्ये पहिलाच अटेम्प्ट, पहिलीच परीक्षा तुमची आणि पहिलाच इंटरव्ह्यू. पहिलाच इंटरव्ह्यू आणि त्याच्यामधून तुम्हाला पोस्ट मिळाली आणि तुम्ही आज ATP झालात. त्याच्यात भविष्यामध्ये तुम्हाला याच्यामधून देखील अनेक संधी मिळतील. जसं तुम्ही सांगितलं की खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्हाला एक मिळाली त्याचं तुम्ही त्या संधीचं सोनं सोनं केलं. केलं. नक्कीच इथून पुढे देखील तुम्हाला असंच यश मिळत जाईल. तर तुम्ही तर ॲक्च्युली तुमच्याकडून घेण्यासारखं विद्यार्थ्यांना भरपूर आहे. कारण 8-8, 10-10 वर्ष अभ्यास करूनही जर या क्षेत्रात अडकत असतील तर तुमच्याकडून शिकणं काहीतरी गरजेचं आहे. कारण तुम्ही काम करत, नोकरी करत आणि कुठेही गाजावाजा न करता घरच्यांना न माहिती सांगतो. होऊन न देता तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही यश मिळवलं. हे खरं तर विद्यार्थ्यांनी खूप काही घेण्यासारखं आहे. नक्कीच. आणि ते घेतलं तर चांगलंच आहे. तुम्ही वास्तव कट्टेवरती आलात, मनसोक्त गप्पा मारल्या, तुमचा प्रवास मांडला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सर. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी.